श्रीराम. आता आपण 31वा श्लोक बघूया. महासंकटी सोडिले देव देणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. श्री समर्थ आपल्या सद्गुरूंचे रामरायाचे वर्णन करतात. रावणाने सर्व देवांना कैद करून ठेवले असता श्रीरामाने आपल्या प्रतापाने त्यांची सुटका केली. रावणाच्या अत्याचाराला कंटाळून पृथ्वीमाता ब्रह्मदेवाकडे प्रार्थना करते की रावणाच्या पापाचा भार आता मला सहन होत नाही, म्हणून तुम्ही मार्ग काढा. तेव्हा ब्रह्मदेव आणि शंकराच्या प्रयत्नाने विष्णूने श्रीरामाचा अवतार घेऊन सर्व देवांची सुटका केलीच, शिवाय रावणाचा आणि सर्व राक्षसांचा अंत केला. एवढेच नाही तर रामाच्या स्वभावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वागावे असे समर्थ सांगतात. सर्व देवांचा देव श्री शंकर आणि पार्वतीही त्याचे स्तवन करतात आणि आपले आदर्श आणि आपले आराध्य मानतात. नारदासारखे देवर्षी आणि महर्षी वाल्मिकी श्रीरामाच्या गुणा संपदेला मोहित झाले. असा हा रामराया कधीही आपल्या भक्तांना विनमुख करत नाही. जय जय रघुवीर समर्थ.